तर 2 वर्षांपूर्वी महायुती सरकारनं बच्चू कडूंचा प्रहार पक्षाला दिलेली जागा रद्द केली आहे। पर्यायी जागा न दिल्यानं प्रहार पक्ष न्यायालयात दाद मागणार आहे। राज्य सरकारकडून प्रहार जनशक्ती पक्षाला मुंबईतील नरीमन पॉइंट परिसरात जागा जी आहे ती देण्यात आली होती। असं आहे का, साप जसा पलटल्याबरोबर जहर सोडते ना, तसातला प्रकार आहे। मदत संपली, गरज सर्व वैद्य मरो आणि लगेच वीज सोडायला सुरुवात झाली। आमचा फक्त आंदोलन करतोय, गुच्छाप बसत नाही, त्याचे परिणाम भोगाच लागतं। त्याच्यातला हा एक परिणाम आहे। गेल्या काही अनेक दिवसांपासून प्रहारचे नेते बच्चू कडू हे महायुतीच्या विरोधामध्ये अनेक वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत आणि याचाच फटका बच्चू कडू यांना बसला का अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे हे नरीमन पॉइंट या ठिकाणी असलेलं जनता दलाचं कार्यालय जे आहे, ह्या कार्यालयापैकी जवळपास 700 स्क्वेअर फूटची जागा ऑगस्ट 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहारला कार्यालय म्हणून इथली जागा जी आहे ते ह्या 2 खोल्या ज्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या। एकूण 909 स्क्वेअर फुटापैकी 707 स्क्वेअर फुटाचं ऑफिस कार्यालय जे आहे ते प्रहार जनशक्तीला देण्यात आलं होतं। परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द केला आहे आणि पुन्हा जनता दलाला हे कार्यालय दिली जाण्याची शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि या विरोधात प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू आपण न्यायालयात दाद मागणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना न्यायालयामधून दाद मागितल्यानंतर त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।